जो पाकिस्तान संपूर्ण जगाला दहशतवाद निर्यात करणारी फॅक्टरी म्हणून उभा राहिला, त्यामागचे खूप मोठं कारण म्हणजे अफगाणिस्तानमधील युद्ध आहे. सोव्हिएत युनियनने अफगाणिस्तानवर ताबा मिळवू नये, तो शीतयुद्धाचा काळ होता. अफगाणिस्तान कम्युनिस्टांच्या हातात जाऊ नये यासाठी अमेरिकेने इस्लामच्या कट्टरपंथी रूपाला, जे अत्यंत अज्ञानी आणि कमालीचं हिंसक होतं, अमेरिकेने त्याला खूप प्रोत्साहन दिलं. सौदी अरेबियाचा पैसा आणि अमेरिकेची राजकीय ताकद यांच्या जोरावर जगभरातील कट्टरपंथीय फायटर्स पाकिस्तानमध्ये गोळा झाले. पाकिस्तान अफगाणिस्तान सीमेवर नवीन मद्रशांची निर्मिती झाली, जिथं फक्त आणि फक्त हिंसा आणि हत्येचे धडे दिले गेले. हे सर्व अफगाणिस्तानमध्ये रशियन लोकांविरुद्ध सुरू असलेलं युद्ध जिंकण्यासाठी केलं गेलं होतं. नंतर अफगाणिस्तानमधील युद्ध तर संपलं, पण जगभरातून गोळा झालेले हे फायटर्स काही आपापल्या घरी परत गेले नाहीत. मग ते तिथून काश्मीरमध्ये गेले, चेचन्यामध्ये गेले आणि पश्चिम आशियात गेले. म्हणाले, आता आम्ही इथे लढू. यातूनच पुढं इस्लामिक स्टेटचा जन्म झाला. मला वाटतं हिलरी क्लिंटन यांनी म्हटलं होतं की वेन यू ब्रीड स्नेक्स इन युअर बॅकयार्ड, इट इज स्टुपिड टू इमॅजिन दॅट दे विल नॉट बाईट यू. अज्ञानापोटी माणसाला हेच समजत नाही की दुसऱ्याचं नुकसान करण्याच्या नादात तो स्वतःचं किती मोठं नुकसान करून घेतोय.